परम मंगलमय राघवेंद्र सरकाराचं चरित्र, त्याचं चिंतन आपण करत आहोत. आपण कथासत्रामध्ये पोहोचलो. रामभजनामध्ये दंग आहेत हनुमानजी. सर्व वानर तिथे आले. हनुमानजी, लंकेमध्ये जाऊन सीतामाईचा शोध घेण्याची क्षमता आपल्याशिवाय दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. आपण जा, मा सीतेचा शोध घ्या, त्यांची भेट घेऊन या. हनुमानजी म्हटले, मला जाणं शक्य आहे का? म्हणे, हो, तुमच्यामध्येच ती सामर्थ्य आहे, ती योग्यता आहे. हनुमानजीच्या सुप्त शक्त्यांचा त्यांना आठवण करून दिली. त्या सुप्त्या जागृत केल्या. सुप्त शक्ती जागृत झाल्यानंतर हनुमंतरायानं सांगितलं, सर्व वानरांनी शेपटीमध्ये शेपटी घालून बसा. आता मी महेंद्र पर्वतावरून उड्डाण करणार आहे. प्रचंड वादळ निर्माण होईल आणि त्या प्रचंड वादळामध्ये कदाचित तुम्ही पाल्या पाचोळ्यासारखे उडून जा. सगळ्या वानरांनी पर्वत डोक्यावर घेतली, शेपटीमध्ये शेपटी घातली. सगळे घट्ट बसलेले आहेत. हनुमानजी महेंद्र पर्वतावर गेले आणि भुभुकार केला, उड्डाण केलं. गेला उडुनी गगना मारुती, गेला उडुनी गगना. उड्डाण केलं हनुमंतरायानं. हनुमंतरायानं उड्डाण केल्यानंतर त्यांना बरीच संकट आली. मैनाक नावाचा पर्वत आडवा आला. सिंहिका नावाची राक्षसीने आडवी आली. सगळ्या राक्षसांना तोंड देत, दंड देत हनुमानजी जे आले ते प्रतिलंकेमध्ये त्यांनी उडी मारली. प्रतिलंकेमध्ये सगळी रिटायर झालेली राक्षसं होती. कानाला मशीन लागलेले, दात पडलेले, डोळ्यांना चष्मा लागलेले. मी तुमचं अजिबात काही सांगत नाही, आमच्या तिकडचं सांगते. सगळी रिटायर झालेली राक्षसं होती. आणि ती सगळी राक्षसं, त्यांच्यामध्ये हनुमानजी पडली रामकण. एक क्रौंच नावाची राक्षसिणी होती. ती क्रौंच म्हणते, बरं झालं, खूप दिवसापासून या रावणानं काही खायला दिलं नाही, आता हे वानर खाते. पकडलं हनुमानजीला. सख्यांना सांगितलं, दास्यांनो, याला पाण्यामध्ये शिजवून आणा. हनुमंतराय म्हटले, आई, तू जर मला पाण्यामध्ये शिजवलं तर तुला माझी चव कळणार नाही. का? म्हणे, माझा देह पाण्यापासून तयार झालेला आहे. मग कसं खाऊ? म्हणे, कच्चच खाऊन टाक. तिनं मोठं तोंड केलं. हनुमंतराय तिच्या दुप्पट झाले. तिनं आणखी मोठं तोंड केलं. हनुमानजी तिच्या दुप्पट झाले. आणखी मोठं तोंड. हनुमानजी दुप्पट. हनुमानजी म्हटलं, किती मोठं व्हायचं आता? तिनं खूप मोठं तोंड केलं. हनुमानजी मच्छर सारखे झाले, छोटेसे बारीक झाले, टुपकन तिच्या तोंडात गेले. तोंडातून पोटामध्ये. तिनं जबडा मिटला आणि म्हटली, बाई, चव पण कळाली नाही, कारण जबडा मिटायच्या आत हनुमानजी पोटात. हनुमानजी थोडा वेळ थांबले. खूप घाणेरडा वास येत होता. हनुमानजी म्हटले, आता हिच्या पोटात थांबून काही उपयोग नाहीये. हनुमानजीनं तिला गुदू केलं. आतून गुदू केलं की ते गद 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 हसायचे. गद 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 हसायला लागली की तिचं काळीच पिळायचे. काळजाला धक्का दिला की मला त्रास होतोय. मध्येच हसत होती, मध्येच रडत होती. तिच्या मैत्रिणी आल्या. म्हणे, बाई, सकाळपासून खूप छान होती ग तू, ते वानर गिळल्यापासून तुला असं होतंय. एक तर म्हटली, बाई, बहुतेक हिला हशा रड्या नावाचा रोग झाला असेल. आता असा कुठं रोग असतो का? पण कोण काय सांगल, काही सांगता येत नाही. अनेक प्रकारचे रोग. मागे नाही का चिकनगुनिया होता, फार अधूनमधून येत होतो तो चिकनगुनियाचं नवीनच प्रस्त चालू झालेलं होतं. आमचे गुरुवर्य रामकथा करत होते. रामकथा करता करताच त्यांना चिकनगुनिया झाला. बसताच येईना. डॉक्टरांकडे ना, डॉक्टर साहेब, 2 दिवसाची कथा राहिली, बसताच येईना, काय करावं? डॉक्टर म्हटले, बाबा, काहीच काळजी करू नका, असलं इंजेक्शन देतो तुम्हाला, 2 दिवसाची कथा पूर्ण होईल. आमचे गुरुजी इंजेक्शन घेण्यासाठी सज्ज झाले. डॉक्टरांनी इंजेक्शन भरत होते. इंजेक्शन भरत असताना डॉक्टरला चिकनगुनिया. कुई हे असे काही रोग आहेत पहा. मग ते हिला बहुतेक हशा रड्या नावाचा रोग झाला असेल. ती मध्येच हसत होती, मध्येच रडत होती. तेवढ्यात हनुमानजीने तिच्या नाकातून शेपटी काढली बाहेर. ते म्हटले, पहा, हशा रड्या रोगाचा कोंब बाहेर आलेला आहे. काही म्हटल्या पकडा, काही पकडायला, काही ओढायला. त्या थकल्या की दुसऱ्या यायच्या, ती शेपटी ओढायची. त्यांच्या कुठे लक्षात आई शेपटी आहे म्हणून? त्या फक्त ओढतच राहिल्या. हनुमानजीची शेपटी किती ओढा, किती लांबवा, तशी लांबत राहते. खूप राक्षसीने आता फक्त शेपटी ओढायच्याच कामामध्ये आहे. त्यांचं लक्षच नाही शेपटी कुठे निघाली म्हणून. शेपटीनं 20,000 राक्षसींना विळखा घातला. हनुमानजीनं तिचं पोट फाडलं. जय श्रीराम उंच गेले आणि शेपटी सोडली. धडाम धुडूम धडाम धुडूम सगळ्या राक्षसीने खाली पडल्या.
राक्षसीने हात जोडतात, हे हनुमंतराया, ए वानरा, आम्हाला का त्रास देतो? आधीच तो रावण उपवाशी मारतोय, तू का त्रास देतो? म्हणे लंका कुठे? म्हणे ही लंका नाही, ही प्रतिलंका आहे, पलीकडे लंका आहे. बरं, मग त्या लंकेमध्ये हनुमानजी गेल्यानंतर पाहिलं की रावणाबद्दल कुणाचा काय भाव आहे तो आपण अगोदर पाहिला पाहिजे. सीतामाईचा शोध घेण्यासाठी प्रत्येक महलामध्ये, मंदिरामध्ये, घरामध्ये, घर मंदिरा एवढं सुंदर आहे, पण आज सगळा कुकर्माचाच भाग. कोणी मदिरा प्राशन करतं, कोणी मांस भक्षण करतंय, कोणी जुगार खेळतं, सगळे कुकर्म त्या घरामध्ये. आणि मग हनुमानजीला हे सगळं पाहून वाईट वाटतंय. हनुमानजी अशा एका महलामध्ये आले. तिथे झोपलेला एक राक्षस होता, घर्र घुर्र घोरत होता. त्याच्या पोटामध्ये गदेचे ठोसे मारले 10-5, त्याला काहीच परिणाम नाही झाला. हनुमानजी म्हटले काहीच कामाचं नाही. हनुमानजी पुढे आले तर तिथे सुंदर एक भवन, तिथे सुंदर तुळशीचं वृंदावन आणि आतमध्ये भजन. वैष्णवांसारखा गंध तिलक लावलेला, गळ्यामध्ये तुलसी कंठीमाला घातलेली, आणि तो वैष्णव त्याला पाहून हनुमंतरायाला खूप आनंद झाला. तो वैष्णव भजन करत होता. नारायणा रम रमणा, नारायणा रम रमणा, नारायणा रमणा 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 रमणा. हनुमानजी काही क्षण विसरले. त्या भजनात रममान झाले आणि ठरवलं, जेव्हा माझे भगवान या रावणाला मारतील ना, तर हे लंकेचं राज्य यालाच द्यायचं. ओळख पटली एकमेकांची. कोण आहात? रावणाचा भाऊ विभीषण. काय गोड भजन करता हो तुम्ही. तुमचं भजन ऐकून मी तल्लीन झालो. सीतामाईचा शोध घ्यायला आलेलो आहे मी, रामदूत हनुमान आहे. हनुमंतरायाचं खूप स्वागत सत्कार सन्मान केला, आनंद झाला, प्रेमाचं भरतं आलं, आलिंगन दिलं. 2 साधू स्वभावाचं आलिंगन झाल्यानंतर मग तिथे भक्ती प्रगट होत असते. हनुमंतरायानं विचारलं, तुम्हाला रामरायाची गाठ घालून देईल, पण त्याच्यासाठी अगोदर मला सीता मातेची गाठ घालून द्या. सीता मातेची मला भेट घ्यायची आहे. विभीषणजी म्हटले, राक्षसीने सीता मातेला रोज त्रास द्यायला जातात, त्यांच्या मागे मागे जा. अशोक वनामध्ये, अशोक वाटिकेमध्ये, अशोक वृक्षाखाली सीता माता आहेत. ठीक आहे. मग पुढे थोडासा सुलोचनेचा महल पाहिला, रावणाचा महल पाहिला. काही क्षणासाठी असं वाटलं ही सीता माता आहे का मंदोदरीला पाहून, पण लक्षात आलं संवादातून ही रावणाची पत्नी मंदोदरी आहे. दासांना सांगितलं, जा सीतेला त्रास द्या. रावणाचा आदेश ऐकून दास्या निघाल्या. त्यांच्या मागे मागे हनुमानजी आले. त्यांनी खूप त्रास दिला सीता मातेला. सीता माता दुःखी झालेल्या, एक तरी तारा तुटून माझ्या उंजळीमध्ये पडावा, की जेणेकरून स्वतःला जाळून घेते. आता जगायचं नाही, माझे पती परमेश्वर येईनात, कोण मला वाचवणार आहे, कोण तारणार आहे. खूप रडत होती सीतामाई, ओंजळ करून पाहत होती आभाळाकडे. ऐका, त्या क्षणाला
आकाशातून म्हणजे त्या झाडावरनं हनुमंतरानं मुद्रिका सोडली. ती मुद्रिका पाहिली. कोणी आणली ही मुद्रिका? माझ्या स्वामीची मुद्रिका मीच दिलेली आहे. हनुमंतरायानं जय श्रीराम करून उडी घातली आणि हनुमंतराया समोर मातेच्या समोर हात जोडतायत. हनुमंतराय म्हणतात, मा मीच आहे. सीता माता विचारतात, हनुमंता तो हनुमान आहेस, पण हे मी कसा विश्वास धरू? आई विश्वास धर, ही मुद्रिका मला घेऊन आली. मी रामाचा सेवक आहे, शोधार्थ इथपर्यंत आलो. आई काळजी करण्याचं कारण नाही आहे. राम तुमच्या शोधासाठी मला पाठवले इथे. आता मी निरोप द्यायला जाणार आहे आणि राम तुम्हाला येतील आणि सन्मानपूर्वक घेऊन जातील तुमच्याकडे येऊन. आई मला आदेश असता तर मीच घेऊन गेलो असतो, पण तुम्हाला सन्मानपूर्वक घेऊन जाण्यासाठी रामाला इथे येऊ देणं फार गरजेचं आहे. दुःखी राहू नका, निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. सीता माता म्हटलं, हनुमंता तुझ्यावर विश्वास ठेवू कसा? आई जयंताची कथा देवानं मला सांगितली, मग विश्वास बसला, कारण ती कथा फक्त राम आणि सीता दोघांनाच माहिती होती. हनुमानजी म्हणतात, मा मला खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून, पण आता निरोप द्यायला जायचं, पण पोटात खूप भूक आहे आणि मी उड्डाण करणार नाही. त्याच्यासाठी ताकद पाहिजे, काहीतरी खायला द्या. हनुमंता इथे काहीच नाही खायला. हनुमानजी म्हटलं, एवढी फळं लागलेली आहेत आणि काही कसं नाही खायला? हनुमंता ती फळं आपल्याला खाण्यासाठी नाही आहेत. तो रावणाचा बाग आहे, तिथे आपण कसे जाणार? हनुमानजींनी नाटक केलं, गडबडा लोळायला लागले, आई भूक लागली, आई भूक लागली. सीता माता म्हणते, ठीक आहे हनुमंता रडू नको, पडलेली फळं खा. हनुमानजी म्हटले, आई पडलेलीच खाईल, कशाला हात लावणार नाही, पण पडलेली खातो. हनुमानजी आले, शेपटीला पुढे गेलं, सांगितलं, शेपटीताई आता मला खूप भूक लागली, फळं गोळा करून द्या. हनुमानजीनं शेपटीनं सगळी फळं गोळा केली, खाल्ली, पोट नाही भरलं. शेपटीला सांगितलं, फळं पाडा आणि गोळा करा. मग शेपटी गेली, झाडं डगडग डगडग डग हलवत होती, बदबत बदबत फळं पडत होती, शेपटी गोळा करत होती आणि हनुमानजी 2 हातानं खात होते. काही झाडं उन्मळून फेकली, काही झाडं तोडली. हनुमानजी म्हटले, इथं वारासुद्धा रावणाच्या आज्ञेनं येतो, एवढी झाडं मी मोडली, इथे कोणी रखवाला नाही आहे का? तर त्या अशोक वाटिकेचा सेवेकरी आराम करत होता, निवांत झोपलेला होता. हनुमानजी म्हटले, फुकट पगार घेतोय का? हा. हनुमानजीने एक फळ घेतलं आणि फेकलं, त्याच्या नाकावर फेकलं. कुठून फळ आलं, कुठून आलं पाहिलं त्यानं, एक वानर शिरलेलं आहे. ते दुरूनच ओरडलं, त्याचं नाव जंबूमाळे. तुला जीव प्रिय नाही का मरकटा, मरायला आलास का इथे? हनुमानजी म्हटले, उपवास सोडतोय आपण, आता बोलायचं काही काम नाही. हनुमानजीने असं केलं. हनुमानजी म्हटले, ऐकू येत नाही, इकडे ये. तो जंबूमाळी बोलला, वानर ते वानर बहिरं पण दिसतंय. जंबूमाळी आला, कानात ओरडला, अरे तुला जीव प्रिय नाहीये का, मरायचं का तुला? हनुमानजीनं अशी एक कानामागे खाडकन ओढली, मस्तक तुटलं, रावणाच्या पायाजवळ पडलं. रावणालाही कळेना मस्तक कोणाचं, कारण एवढा मोठा राज्यविस्तार, एवढी माणसं कामाला, कुणाचं मस्तक स्कॅन केलं, कम्प्युटरला टाकलं, लक्षात आलं हे जंबूमाळ्याचं मस्तक आहे. हाच तिकडे कामाला होता. आणि मग असं लक्षात आलं की काहीतरी प्रकार तिकडे झालेला आहे. अक्षयला सांगितलं, अक्षय अशोक वाटिकेमध्ये काहीतरी प्रकार झाला, जा बरं बेटा. फौज फाटा घेऊन अक्षय निघाला. अक्षयला आलेलं पाहिलं, हनुमानजी उड्या मारायला लागले. आता हा माझ्यासारख्या ताकदीचा आहे, याच्याशी मी लढतो. हनुमानजीचं भजन चालू झालं, राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. हनुमानजी भजन करतात, अक्षय आलेला आहे. दोघांचं युद्ध चालू झालं. गर 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 फिरतात, गदांचे ठोसे मारतात आणि असा एक गदेचा ठोसा हनुमानजीनं अक्षयच्या डोक्यामध्ये घातला. अक्षयचा क्षय झाला, अक्षयचा क्षय झाला. राक्षस घाबरली, पळून जाऊ लागली. हनुमानजीनं शेपटीनं चढवली. बसले, हाताच्याकडे तोंडावर बोट. हनुमानजी म्हटले, मरायचंय का जगायचंय? हनुमानजी, हम बाल बच्चे वाले हैं, हमें मत मारो. आमची लेकरावाळाची पाठी आहे, आम्हाला मारू नका. ठीक आहे, जिवंत राहायचं असेल तर भजन करा. काय? राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. भजन चालू झालं, राम 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 सीता राम राम राम. हनुमानजी भजनात एवढे दंग झाले, डोळे झाकून भजन करायला लागले. एक राक्षस म्हटला, हे गदावाला दमदाटी करून भजन करून घेत आहे. बहुतेक गदावाला डोळे झाकले म्हणजे झोपलंय.
एक राक्षस मागच्या मागेच पळून गेला. महाराज महाराज काय झालं? अक्षयचा अक्षय, अक्षयचा अक्षय. इंद्रजित जा, कोण वानर आहे पहा. इंद्रजिताला बलाचा हकार, मला माकड पकडायला पाठवताय. पण वडिलांची आज्ञा मान्य करून इंद्रजित निघाले. इंद्रजिताला आलेलं पाहिलं. हनुमानजी उड्या मारायला लागले. आता याच्या सोबत युद्ध करणार, आता याला मारणार. असं युद्ध चालू झालं. गर 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 फिरतात गदेचे ठोसे, धडाम धुडून मारतात. हनुमानजी खूप बलवान आहेत हे लक्षात आलं इंद्रजिताच्या. लपून बसला. इंद्रजित लपून बसला. हनुमानजी म्हणतात 1 2 3 म्हणेपर्यंत खाली ये, नाहीतर पग माझ्याशी गाठ. इंद्रजित बोलला नाही येणार, नाही येणार, नाही येणार. ठीक आहे, तसाच लपून बस. राक्षसांनो, तुमचा मालक लपून बसला. आता तुम्हाला जगायचं का मरायचं? आम्हाला जगायचंय. भजन करा मग. राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. इंद्रजिताला राग आला. पगार माझ्या बापाची घेता आणि भजन दुश्मनाचं करता, काही वाटत नाही. इंद्रजित खाली आला. का रे, माझ्या वडिलांकडनं पगार घेता आणि भजन दुश्मनाचं करता? काय करावं महाराज, तुम्ही लपून बसले होते म्हणून करावं लागलं. पुन्हा युद्ध चालू झालं. इंद्रजिता लक्षात आलं की बलवान वानर आहे. इंद्रजितानं ज्या शक्तीचा प्रयोग त्याला रामावर करायचा होता त्या शक्तीचा प्रयोग हनुमंतरायावरती केला, ब्रह्मपाशामध्ये बांधण्याचा. हनुमानजी म्हटले कुठलाच पाश मला बांधू शकत नाही, पण ब्रह्मदेवाचा मान ठेवण्यासाठी ब्रह्मपाश आणि ब्रह्मपाशामध्ये बांधून घेतलं हनुमानजीनं. हनुमानजीनं बांधून घेतलं आणि मग सगळे पकडून राक्षस घेऊन निघाले. रामाचं भजन बंद झालं. राक्षस म्हणतात हे गदावालं आपल्याकडनं भजन करून घेत होतं, आता कसं पकडलं? आणि मग हनुमंतरायाला घेऊन गेले. रावणाच्या समोर 2 हात 3 हात उंच केलं आसन. रावणापेक्षा उंच आसनावर शेपटीचं आसन बनवलं. हनुमानजीनं बसले. हनुमानजीकडून शिकायचं. कधी पण एखाद्या सामुदायिक ठिकाणी गेलात, कधी आपल्याला बसायला मिळेल न मिळेल म्हणून कधी या बसण्याच्या आणि खुर्चीच्या कारणामुळे कधी नाराज व्हायचं नाही. बस जिथं जागा मिळेल तिथे बसून घ्यायचं. कथा श्रवण करणं हा आपला मूळ उद्देश आहे. कार्यक्रमात आनंदानं सहभागी होणं हा उद्देश आहे आपला. हनुमानजीनं स्वतःची व्यवस्था स्वतः केली. कुणी आसन दिलं नाही म्हणून नाराज नाही. 2 हात उंच बसले. रावण असं तोंड करून बोलतो, कोण तू? रामदूत हनुमान. हनुमान, जीव प्रिय नाही वाटतं तुला? इकडे आला, कशाला आला? याची काही गरज नव्हती, पण रावण महाराज तुम्ही कुकर्म केलं, आमच्या आईला चोरून घेऊन आलात म्हणून आम्ही आलोत. सांग वानरा, तुझं मृत्यूस्थान कशात आहे? हनुमानजीला वाटलं जटायू फसवला तसा मला पण फसवायला निघाला. हनुमानजी म्हणतात मला मृत्यूच नाही. खरं बोलतायत. अरे असं कुठे असतं का? मृत्यू नाही? सांग मृत्यूस्थान कशात आहे? हनुमानजी म्हटले याला खरं बोलून चालणार नाही. हनुमंतराया बोलले माझ्या शेपटीमध्ये माझा मृत्यू आहे. कारण कुठलंही वानर असेल त्याला शेपटी फार प्रिय असते स्वतःची. हनुमंतराया शेपटी पेटवली की मी मरतो असं म्हटल्यानंतर लंकेतले सगळे कपडे आणले, हनुमानजीच्या शेपटीला लपेटले, गुंडाळले. पण हनुमंतराची शेपटी लांबवावी तशी लांबते. रावण महाराज थोडी जरी शेपटी रिकामी राहिली तर पेटणार नाही पहा. सगळे कपडे. आणि मग काही दुकानदारांनी बोर्ड लावले कपडा संपला आहे. त्यांचे बोर्ड तोडून दरवाजे फोडून आतमधून कपडा बाहेर काढला हनुमंतराच्या शेपटीला. तरी पण हनुमंतराची शेपटी थोडीशी मोकळी राहते. जा बिभीषणाच्या महलातून कपडा घेऊन या. शेपूट अखडलं. बस बस आता काही गरज नाही. तुपाचे डबे टाकले, पेटवण्याचा प्रयत्न केला, शेपटी पेटेना. रावण महाराज म्हणतात का रे वानरा खोटं बोलतो, शेपटी तुझी पेटत नाही का? हनुमानजी म्हणतात रावण महाराज 4 वेद 6 शास्त्र तुमच्या डोक्यात आहेत, आज का बटाटे भरले का डोक्यामध्ये? असं का बोलतो? अहो एवढा तुम्ही वेदांचा शास्त्राचा अभ्यास केलाय, कसा का असे ना हा यज्ञ आहे. यज्ञ हा शिपायांच्या हातानं पेटवायचा नसतो, मालकानं पेटवावा लागतो. हो अरे लक्षातच नाही माझ्या. या खाली. खाली उतरला रावण. आणि तुम्ही पेटवा शेपटी. रावण शेपटी पेटवायला आणि हनुमंतरायानं अग्निदेवताची प्रार्थना केली. अग्नीची प्रार्थना केली. अग्नी पेटवेपर्यंत जसा भडकला
रावणाला तोंड मागे घेईपर्यंत हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, विनामूल्य सेवा हनुमंतरायांनी केली. रावण असं तोंड चोळत बाजूला आला. हनुमानजी व्याकुळ झाल्याचं नाटक करतायत, गडबडा लोळतायत. 10,000 20,000 हजार राक्षसांना पकडतायत, गळा भेट घेतायत, वाचवा म्हणतायत, त्यांचा जीव घेतायत आणि स्वतःला वाचवा म्हणतायत. लंकेच्या अगदी प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हनुमानजी फिरतायत, घरामध्ये शिरतायत, माळवद जळतायत, पेटवण्याचं काम करतात. अर्धी लंका पेटवली. लंकेमध्ये गाढवं खूप होती, गाढवांच्या दावणी पेटवल्या. माणसं राक्षस पुढं, त्यांच्या पुढं गाढवं, आणि गाढवाच्या लाथी राक्षसांना लागायच्या, लाथ लागत होती. हनुमानजींना खूप आनंद वाटायचा तो गोंधळ पाहून. आता खूप लंका पेटवली. हनुमानजी म्हटले पूर्ण पेटवून चालणार नाही. आणि मग हनुमंतरायानं म्हटले आपल्याला बिभीषणाला पुढे बसवायचं आहे, म्हणून आता थांबवू इथे. हनुमानजी समुद्रामध्ये शेपटी विझवण्यासाठी आले. समुद्रदेवानं प्रार्थना केली, महाबली तुमच्या त्या गरम शेपटीनं यातले जीव मरतील, तुम्ही आतमध्ये शेपटी घालू नका, कडेला ठेवा, आम्ही लाटा निर्माण करतो आणि लाटांच्या पाण्यानं तुमची शेपटी विझवू. शेपटी विझवली. ब्रह्मदेवाकडे आले, ब्रह्मपत्र घेतलं की आम्ही काय केलं हे आम्हाला लिहून द्या, आम्ही आमच्या तोंडानं सांगू शकणार नाहीत. आणि मग पुढे हनुमानजी सीतामाईचं दर्शन घेतात आणि माईकडनं चूडामणी घेऊन आईला नमस्कार करून निघतात, भुभक्कार करतात. उड्डाण केलं, पुन्हा सर्व वानरांकडे आले आणि वानरांकडून पुन्हा राघवेंद्र सरकाराकडे रामरायाला पत्र दाखवलं. खूप आनंद वाटला रामरायाला. आणि राघव म्हणतात आता हनुमंता वेळ न घालवता आपण निघू. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती हनुमंतराया लंकेकडे प्रस्थान करणार. समुद्राच्या काठी येऊन थांबले, पण तो समुद्र पाहिल्यानंतर रामरायाला प्रश्न पडला आता पुढे कसं जायचं. तर तिथे सांगितलं समुद्रदेवानं की तुम्ही सेतू बंधनाचं काम करा. मग सेतू बांधला. सेतू बांधा रे सागरी, 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 सेतू बांधा रे सागरी. सेतू बांधतायत. सेतू बंधन पूर्ण झालं आणि सेतू बांधल्यानंतर त्या सेतूवरनं रामराया, लक्ष्मण, हनुमान, अनेक वानरं लंकेमध्ये जाऊन पोहोचले. राम लंकेमध्ये पोहोचले. सगळीकडे भयभीत अवस्था निर्माण झाली. अरे तपस्वी लंकेत पोहोचला. सगळी खळबळ उडालेली आहे, सगळे गोंधळून गेलेले आहेत. आणि अशी चर्चा होती की जो तपस्वी लंकेत येऊन पोहोचलाय त्या तपस्वीच्या नावानं पाण्यावर दगड तरंगत आहेत. रावण सैन्याचं मनोबल खचित झालेलं आहे. रावण म्हटला घाबरू नका, तपस्वीच्या नावानं पाण्यावर दगड तरंगताय, तुमचा राजा पण काही कमी नाही. प्रमुख सैनिकांना सोबत घेतलं. रावणानं एक मोठा दगड उचलला, त्या दगडाला रामाची शपथ घातली, हे पाषाणा तुला रामाची शपथ आहे, पाण्यात बुडू नको. आणि रावणानं पाण्यावर दगड सोडला तर तो दगड तरंगला. माझ्या ताई दादांनो, वानरांनी सोडलेली दगड तर तरंगली, पण दृष्ट पापी रावण, त्या रावणानं जेव्हा त्या दगडाला रामाची साथ घातली तर रावणाच्या हातानं दगड तरला. एवढं रामनाम प्रभावी आहे. त्या रामनामानं जर दगड तरत असतील तर तुम्ही आम्ही का तरणार नाहीत. म्हणून आपले पूर्वज फार हुशार होते. झोपेतून उठले की पहिले रामरामाची सवय होती आपल्याला. राम राम नमस्कार आपण काढलाय, पण पूर्वी काय प्रथा होती? राम राम. तुमच्यातल्या माझ्यातल्या रामाला नमस्कार. राम हा मंत्र चिंतामणी आहे. राम जर म्हणाल तर चिंता लागणार नाही पाठीमागे, त्या नामाची ताकद आहे. रामनामानं विष पचवलं भगवान शंकरानं, रामनामाची ताकद आहे. मीराबाईंना जेव्हा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला तेव्हा त्या सुद्धा म्हणतात पायोजी मैने राम रतन धन पायो. म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायानं उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी म्हणा.
राम मंत्राला खूप महत्त्व आहे. या रामनामानं दगड तरंगली. सगळ्या राक्षसांना वाटलं की आपले पण मालक, आपला राजा पण काही सामान्य नाही आहे. आता युद्ध होणार होतं, पण राम फार शांत आहे, संयमी आहेत. रामाला वाटतं युद्धामध्ये काही कुणाचं भलं होणार नाही, रक्तपात होईल, अनेकांचे निष्पापांचे जीव जातील. म्हणून अगोदर आपण शिष्टाई करण्याचा प्रयत्न करू. शिष्टाईसाठी अंगदजीला पाठवलं, पण अंगदजी गेले रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण रावणाला पटलं नाही. अंगदजी वापस आले, म्हणे देवा, लातो के भूत बातों से नहीं मानते. समजावून सांगून कळत नाही रावणाला. युद्ध ठरलेलं आहे. मग ठरलं, रामराया आणि त्यांचं सैन्य युद्धासाठी सज्ज झालेलं आहे. रावणाचं सैन्य युद्धासाठी सज्ज झालेलं आहे. दोन्ही पक्ष अगदी तयारीमध्ये आहेत. युद्धभूमी ठरली, युद्धाची तारीख तिथी ठरलेली आहे, युद्धाचा काळ ठरला आणि युद्धाची पूर्ण तयारी. सैन्य सामोरासमोर आलेलं आहे. एकीकडे राघवेंद्र सरकाराचं सैन्य, एकीकडे रावण महाराजांचं सैन्य. सगळेजण जय जयकार करतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय.